नमस्कार, ताईच्या स्वयंपाकघरामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्या सोबत अतिशय सोप्या पद्धतीने रामफळाची बासुंदी याची रेसिपी दाखवत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं 3 फ्रेश असे ताजे तोडून आणलेले रामफळ घेतलेले आहे। तर हे झाडालाच वाण झालेले होते, घरी 2 दिवसामध्ये ते छान पिकले आहे। तर त्याचं मी देठ काढून घेत आहे। देठ काढल्याच्या नंतर एका पातेल्यावरती मी पुरण गाळण्याची चाळणी ठेवली आहे आणि आपल्या रामफळातील पूर्ण गर मी यामध्ये काढून घेत आहे। चमच्याच्या साहाय्याने गर काढून झालेला आहे पूर्ण। आता मी लाकडी मॅशरच्या साहाय्याने आपण हे पूर्ण चाळणीतून काढून घेणार आहोत। आपला रामफळाचा गर खाली राहतो आणि बी चाळणीवरती राहते। तर इथं आपल्या पूर्ण रामफळाचा गर निघून झालेला आहे। तर मी स्टीलच्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल क्रीम दूध आहे, म्हशीचं दूध आहे। याला छान आपल्याला उकळी आणायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि आपल्याला 5-1 मिनिटं हे दूध छान उकळून घ्यायचं आहे। उकळल्याच्या नंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी एवढं फ्रेश अशी साय टाकून घेत आहे। साय टाकल्याच्या नंतर मी त्याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता अर्धा लिटर दुधासाठी मी इथे 1 वाटी साखर टाकत आहे। तुम्ही गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर इथे आपल्याला पूर्ण साखर दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। म्हणजे 4 ते 5 मिनिटं आपण परत दूध आपलं आटून घेणार आहोत। तर आपलं दूध छान आटलेलं आहे। 4 ते 5 मिनिटं साखर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मी कुटलेली इलायची टाकून घेत आहे, चारोळी टाकून घेत आहे आणि 5 ते 6 केसरचे धागे मी गार दुधामध्ये भिजत ठेवले होते ते टाकून घेत आहे। आता परत आपण याला मिक्स करून घेणार आहोत। छान असं मिनिटभरामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर मी इथं आपला गॅस बंद करून घेणार आहे। तर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता इथं 1 ते 1.5 तासामध्ये आपलं दूध छान गार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं दाटसरपणा आलेला आहे साईने आणि आता आपलं दूध छान गार झालेलं आहे। तर यामध्ये आपण आपल्या रामफळाचा गर टाकून घेणार आहोत। तर पूर्ण गर मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता मी रामफळाचा गर टाकल्याच्या नंतर याच्या पूर्ण गाठी मोडत याला मिक्स करून घेणार आहे आपल्या दुधामध्ये। तर आपली इथं तयार झालेली आहे छान अशी टेस्टी यमी अशी बासुंदी। तर तुम्ही बघू शकता किती दाटसर झालेली आहे आणि आता मी ही काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे। हवा असल्यास तुम्ही याला 2 ते 3 तास आणखी फ्रीज मध्ये ठेवून अजून गार होऊ देऊ शकता। पण मी ही बासुंदी लगेचच सर्व करणार आहे। तर मी इथं सगळी बासुंदी आपल्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही अशीच बासुंदी बनवा। तुमची बासुंदी कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।